पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला। याआधी शिवसेनेने रस्त्यात झाड लावा, पालिकेला जागे करा या उपक्रमाच्या माध्यमातून निषेध नोंदवला होता। या आंदोलनात रस्त्यांच्या कामांसाठी पनवेल महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या TIPL, खार पाटील यांसारख्या कंत्राटदार कंपन्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। त्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचीही भूमिका शिवसेनेने मांडली। मोर्चा दरम्यान पनवेल महानगरपालिका मुख्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत पालिका आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन समस्या सविस्तरपणे मांडल्या। गणपतीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कोणतीही कंपनी बेकायदेशीरपणे काम करत असेल तर त्यावर कारवाई करावी, असे आमदार प्रशांत ठाकूर प्रसार माध्यमांसमोर म्हणाले होते। यावर शिवसेनेने प्रत्युत्तर देताना गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही आमदार आहात आणि रस्ते बनवणाऱ्या कंपन्यांचा तुमच्याशी संबंध आहे, कुठल्या कारवाईच्या बोंबा मारता, असा सवाल उपस्थित केला। रस्त्यावर खड्डे पडल्याच्या आजच्या आक्रमणामध्ये पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन आलेला आहेत, काय सांगाल? प्रमुख मागणी आहे। निश्चित आपण बघत असाल, परवा 2 दिवसापूर्वी आपण खारघरच्या खड्ड्यांची परिस्थिती या आपल्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात दाखवून दिलेली आहे का ज्या खारघरमध्ये फक्त 15 दिवसापूर्वी या खार पाटील, PDIPL या कंपन्यांनी जो 20 कोटीहून जास्त निविदेने जो कॉन्ट्रॅक्ट घेतला होता डांबरीकरणाचा, आणि त्यांनी डांबरीकरणाच्या नावाखाली खारघर शहरातील नव्हे तर या पनवेल महानगरपालिकेत जिथे जिथे कामं घेतल्यात चांगले रस्ते फोडून तिथे डांबरीकरण केलं आणि फक्त 15 दिवसात ते वाहून गेलं। आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या कंत्राटदारांनी केला आहे, कारण या पनवेल महानगरपालिकेचं धोरण हे विकासाचं कमी आणि कंत्राटदारांच्या मालकीचं जास्त आहे। हे आम्ही आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं का जनता ज्या पद्धतीने तुम्ही कर वसुली करताय, शास्ती माफी करून पैसे जमव करताय, या कंत्राटदारांचं पोट भरण्यासाठी करताय का? काल परवा या आमच्या आंदोलनानंतर माननीय आमदार साहेबांनी याला उत्तर दिलं की या कंपन्या जुन्या आहेत, 50-50 वर्षे झाल्या। मग जर एखाद्या कंपन्या 50 वर्ष होऊन जर हे 15 दिवसापेक्षा जास्त रस्ता टिकू शकत नसतील तर आमदार साहेब, आपण जो विकासाच्या नावाखाली या कंत्राटदारांना विकासाची कामं देत आहेत, पहिला त्यांचा विकास झालेला आहे का? त्यांच्या कंपनीच्या लोकांचा मानसिक आणि त्यांचे फिजिकली ते ॲक्टिव्ह आहेत का? त्यांचा तेवढी कॅपेबिलिटी आहे का जो काम आपण घेताय तो ॲटलिस्ट 15 महिने तरी राहील? कारण 15 दिवसात जर असे करोडो रुपये लोकांचे खड्ड्यात जाणार असतील तर हा भ्रष्टाचार हा सत्ताधाऱ्यांचा तेवढा आहे, तेवढाच महानगरपालिकेचा आहे। म्हणून जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा इशारा महानगरपालिकेला आज दिला आहे का येत्या गणपतीपूर्व जर हा खड्ड्यांचं साम्राज्य मिटलं नाही आणि गोरगरीब जनतेला पुन्हा एकदा चांगले रस्ते मिळाले नाही, यापेक्षाही मोठा मोर्चा या महानगरपालिका क्षेत्रावर होणार आणि आयुक्त साहेबांना याचं उत्तर द्यावं लागणार, हे तुम्हाला मी या निवेदनाद्वारे सांगू शकतो। आमची देखील TIPL कंपनी असेल, त्यांनी जरी बेकायदेशीरपणे काम केलं असेल त्यांच्यावर देखील महानगरपालिका किंवा आयुक्तांनी करा असे सांगितले, या कशा प्रकारे? निश्चित माननीय आमदार साहेब हे गेले 15 वर्ष इथल्या नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकतात, त्याच्यामुळे तो अभ्यास त्यांना चांगला आहे। कारवाई करू हे सांगणं तेवढंच सोपं आहे। जर खऱ्या अर्थानं 15 वर्ष जर एका विधानसभेला एक आमदार असेल तर तिथे रस्ते दर 15 दिवसाला फुटणं, हे आमदार साहेबांनी याचा विचार करायला पाहिजे। आपण एकमेव आमदार इथे आहात, इथे कुठे सत्ता पलट झाली नाही, सत्ताधारी तुम्ही आहात, सत्ता तुमच्या हातात आहे, महानगरपालिका तुमच्या हातात आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे तुमची 50 वर्ष होणारी TIPL तुमच्या हातात आहे। मग तुमचीच कंपनी जर चांगले रस्ते बनवू शकत नसतील तर कुठल्या विकासाच्या बोंबा मारता आणि कुठल्या कारवाईच्या बोंबा मारता? ही पनवेलकरांची धुळपेक आहे जसं, आणि त्याच्यामध्ये हे भारतीय जनता पार्टी एकदम पटाईत आहेत, गोड बोलून लोकांना कसं लोकांना संमोहित करायचं आणि पनवेलकरांना वेडे बनवायचे आणि 15 वर्ष इथे सत्तेत बसायचं, हे आमदार साहेब चांगलं सांगू शकतात। त्याच्यामुळे मला त्याच्या पुढे काय बोलायचं नाही। शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो आणि आमच्या आदरणीय पक्षप्रमुख यांनी सांगितलं की जनतेची कामं पहिली करा, कारण 80% आम्ही समाजकारण आणि 20% राजकारणातला हा भाग आहे, त्याप्रमाणे आम्ही कामं करतो। पण आज जनता एवढी भरडलेली आहे की महानगरपालिकेमध्ये आल्यापासून जी ग्रामपंचायत होती ती बरी होती, पण महानगरपालिका आली आणि जे रोड रस्ते आज जे रोड रस्ते आहेत ते रोड रस्ते खड्ड्यांमध्ये
म्हणजे लोकांना आंघोळ करण्यासारखी, झाडं लावण्यासारखी अशी परिस्थिती झालेली आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे कॉन्ट्रॅक्टर स्वतःला महानगरपालिका म्हणजे त्यांची समजतात आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेट करतात. आणि ते काम करत असताना आज पैशाचा अमाप, आज जवळजवळ 20 कोटी, 20 कोटी बोलायला किती सोपं आहे, पण हे त्यांच्या घशात जात आहेत. पण ते घशात जाण्यासाठी पण आमची जनता सुज्ञ आहे, असुज्ञ नाही. पण ते जनता त्यांच्या बोलक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करण्यासाठी आज आम्ही हा आंदोलन नाही, इशारा म्हणून आज महानगरपालिकेला आज इथे आलेलो आहोत आणि त्यांना त्याचं निवेदन दिलेलं आहे. आयुक्त साहेबांची तुम्ही भेट घेतली आहे, त्यांनी कशा प्रकारचे आश्वासन दिलेलं आहे, काय सांगितलं त्यासंदर्भात? आयुक्त साहेबांनी सांगितलं की गणपतीच्या आधी आम्ही सगळं कामं करतो आणि जी कामं झालो त्यांचे आम्ही गव्हर्नमेंट टेस्ट करून त्याच्यावर कारवाई करू. आम्ही सांगितलं तुम्ही नाही केली तर आम्ही पुन्हा तुमच्यावर कारवाई करू. कारण आज तुम्ही असाल, उद्या आम्ही असणार, हे त्यांना आम्ही आता आयुक्तांनी उत्तर दिलं नाही. पण आमदार सुद्धा बोलत आहेत. पण आमदार बोलतायत, आमदारांनी स्वतःनी 15 वर्षामध्ये काय केलं, स्वतःची कंपनी आहे, स्वतःच आमदार आहे, महानगरपालिका त्यांच्या अंडर आहे. तर त्या आमदारांनी काय केलं, तुम्ही आता महानगरपालिकेचं इलेक्शन आलं म्हणून तुम्ही आज असे बोलताय. कारण हे बोलण्याचं काम आमदारांनी अगोदर बोलायला पाहिजे, अगोदर करायला पाहिजे. 15 वर्षामध्ये आज पनवेलसारखं शहर आज खड्ड्यामध्ये चाललं आहे. हे कोणामुळे चाललं आहे हे तुम्ही समजून घ्या.